आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई यांच्या वतीने वाशी पाम बीच गॅलेरिया मॉल येथील PVR आयनॉक्स येथे शिष्टमंडळाने भेट दिली। मराठी भाषेला दिलेल्या दुय्यम स्थानाबाबत आम्ही त्यांच्या व्यवस्थापनाला जाब विचारला। मूवी जॉकी या चॅटबॉट संबंधित जाहिरात फलकावर इतर भाषांच्या पर्यायाचा उल्लेख पण मराठी भाषेचा अभाव आणि वास्तवामध्ये त्या चॅटबॉटमध्ये मराठी भाषेच्या पर्यायाला शेवटच्या क्रमांकावर ठेवणे तसेच त्यांच्या अधिकृत ॲप्लिकेशनमध्ये देखील मराठी भाषा पर्याय नसणे या सर्व बाबींवर आम्ही कठोर आक्षेप नोंदविला। यावेळी व्यवस्थापनाने तात्काळ संबंधित इंग्रजी जाहिरात फलक काढून टाकला आणि सर्व मराठी चित्रपटांचे जाहिरात फलक मुख्य दालनात लावले। तसेच भविष्यात मराठी भाषेला योग्य प्राधान्य दिले जाईल याची खात्री दिली। तसेच योग्य ते बदल करून घेण्याचे आश्वासन देण्यात आले। यासोबतच मराठी भाषेचा झालेला अपमान लक्षात घेऊन महाराष्ट्र मराठी जन आणि राजसाहेब ठाकरे यांची दिलगिरी व्यक्त करण्यात आली। यावेळी किरण सावंत, संघटक मनसे चित्रपट सेना नवी मुंबई, अनिकेत पाटील, मनसे चित्रपट सेना संघटक नवी मुंबई, सागर विचारे, मनसे वाशी विभाग अध्यक्ष, अभिलेश दंडवते, मनसे वाशी विभाग अध्यक्ष, श्याम ढमाले, मनसे वाशी विभाग अध्यक्ष, अमोल काळडोके, मनसे शाखा अध्यक्ष आणि मनसे चित्रपट सेनेचे अन्य पदाधिकारी जसे स्वप्नील यादव, महादेव डोंगरे, संकपाल गायकवाड, स्वप्नेश म्हात्रे, रोनित पांगरकर, महेश मस्कर, अंकेश कोळी, संदीप कांबळे, ओंकार मस्कर, गौरव यादव, मनीष पेंद्रे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। आज इथे आम्ही PVR आयनॉक्स इथे पाम बीच गॅलरिया वाशी नवी मुंबई इथे आलेलो आहोत। मुळात विषय असा होता की इथे खाली एक जाहिरात होती, जाहिरात फलक होता, त्याच्यावरती मराठी या भाषेचा उल्लेखच कुठे केलेला नव्हता। त्यांची एक मूवी जॉकी करून चॅटबॉटची सेवा आहे आणि त्या सेवेमध्ये सुद्धा बघितल्यानंतर आमच्या निदर्शनास आलं ना की मराठी भाषेला हे 6व्या क्रमांकावरती पर्याय म्हणून दिले। त्याच्यामध्ये हिंदी आहे, इंग्लिश आहे, इतरही साऊथच्या भाषा आहेत, पण मराठी भाषेला सगळ्यात शेवटचा क्रमांक दिलेला आहे। तर त्या संदर्भात आज आम्ही यांना निवेदन दिलेलं आहे। तर आमचं त्यांना तेच म्हणणं आहे, त्यांनी आमच्या बोलल्यावरून इकडे खाली जो फलक होता तो काढलेला आहे, त्याच्यावरती ज्याच्यावरती भाषेचा उल्लेख नव्हता तो फलक काढलेला आहे आणि ते त्यांना आमचं त्यांना म्हणजे म्हणणं आहे की तुम्ही जे या संदर्भातलं लवकरात लवकर कारवाई करावी, त्या चॅटबॉटमध्ये तो बदल करावा, खाली जो फलक आहे तो मराठीत सुद्धा लावा आणि जो सर्वसामान्य जो मराठी माणूस आहे महाराष्ट्र आहे त्याची त्यांनी एक माफी मागावी, राजसाहेबांची माफी मागावी, हेच आमचं त्यांना म्हणणं आहे। जैसे कि हमने बताया कि उनका जो रिक्वेस्ट आया हुआ है हमने ऑलरेडी हमारे मैनेजमेंट को शेयर किया हुआ है और जल्द से जल्द उसमें जो चेंजेस आपने बताया है उसको चेंजेस करेंगे, उस पर कार्रवाई हो रही है, चालू भी हो गई है और जल्द से जल्द हो जाएगा। ये मेरे तरफ से आपको आश्वासन है। तो जो मराठी जनता ने राजसाहेब यांना उसके लिए भी मैं माफी मांगता हूँ। ठीक आहे, माफीनामा देतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं। दिसत नाही हो, आम्ही त्याच्या संदर्भात पण त्यांच्याशी बोललो। म्हणजे आता तुम्ही मराठी सिनेमा खाली पण बघितलेलं, मराठी सिनेमाचे पोस्ट आहे, आज दशावतार रिलीज झालेला आहे, परत इतर मराठी सिनेमा जे रिलीज झालेले आहेत त्यांचे पोस्टर तुम्ही मागे ठेवता आणि मेन जे दर्शनीय भागामध्ये ठेवत नाही। PVR सारख्या एवढ्या मोठ्या यांना अडचण काय मराठी भाषेत? पुढची भूमिका मग राजसाहेब जसे सांगतात तसं आम्ही सुरुवातीला काय हात जोडून नंतर मग हात सोडून काचा फोडून, स्पष्ट आहे का? बरोबर.